भाजप आमदार प्रशांत बंब यांनी रस्ते घोटाळा उघड केलाय। रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा प्रशांत बंब यांनी केलाय। पैसे उचलून काम केलं नसल्याचा आरोपही बंब यांनी केलेला आहे। बघूयात नेमका हा घोटाळा आहे तरी काय। मातीचे दिसणारे चिखलात हरवलेले हे रस्ते प्रत्यक्षात मात्र शासन दरबारी कागदांवर पूर्ण झालेले आहेत आणि याचे पैसे सुद्धा अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला बहाल केले आहेत। हा रस्ता धामोरी ते टेंभापुरी असा आहे आणि यावर तब्बल 50 लाख रुपये खर्च झालेत। तर मांडवा ते पांढरओहळ या रस्त्यावर 50 लाख खर्च दाखवला आहे, काम मात्र शून्य। हा सगळा प्रकार सत्ताधारी भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी उघड केलाय। यामध्ये गंगापूर तालुक्यातल्या एकूण 4 रस्ते, 1 शाळा आणि एका आरोग्य केंद्राचा प्रामुख्याने समावेश आहे। यातील एकही काम न करता मार्च महिन्यात अधिकाऱ्यांनी 4.5 कोटी रुपये गिळल्याचा प्रशांत बंब यांचा आरोप आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 8 रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास 4 कोटी 70 लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली, सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले। काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कंप्लीशन सर्टिफिकेट देऊन 100% काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले। आणि नुसते बिल तयार केली नाहीत, भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे एम्बेझलमेंट मध्ये कॅफो सामील आहेत। धामोरी ते टेंभापुरी रोड 50 लाख, मांडवा ते पांढरओहळ 50 लाख, SH 39 ते सिरगाव 60 लाख, महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी 60 लाख। यासोबतच इतर काही कामं करून त्याचेही पैसे उचलले मात्र काम केलं नसल्याचा आरोप आहे। प्रशाला लासूर स्टेशन इथं शाळा खोली बांधकामासाठी 44 लाख रुपये उचलण्यात आले। प्रशाला लासूर स्टेशन इथं शाळा खोली बांधकाम 88 लाख, सावखेडा इथं डोम बांधकाम करणं 45 लाख, आरोग्य उपकेंद्र गुरुधानोरा 60 लाख, रांजणगाव पोळ इथं मंदिराकरता डोम बांधणं 30 लाख। याच्याबद्दल चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। चौकशी समितीमध्ये जे काही दोषी अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, एवढंच आहे। पण त्याच्यामध्ये कामे पूर्ण झाले नसतानाही तुम्ही कंप्लीशन सर्टिफिकेट दिले हा तुमच्यावर सुद्धा आरोप आहे। तर ते त्याच्यात तुमचं नेमकं काय चुकलं? काही प्रमाणामध्ये माझ्याकडून त्या चुका झालेल्या आहेत, त्याच्यावर आता शासन माझ्यावर कारवाई करणार आहे। रस्ते कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय। आता या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।